हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये मिनिंग्स आणि जे सेंटेन्सेस दिलेले आहेत, एक्झाम्पल्स दिलेले आहेत, त्यांचे सुद्धा मराठीमध्ये मिनिंग बघूया आणि त्या सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे फॅब्रिकेशन. FABRICATION, फॅब्रिकेशन. फॅब्रिकेशनचं मिनिंग होतं अ स्टेटमेंट नोन बाय इट्स मेकर टू बी अनट्रू अँड मेड इन ऑर्डर टू डिसीव्ह. म्हणजेच काय आहे, तर एखादी कोणी कथा सांगतं आपल्याला, तर काय असतं ते मनगढ नसतं, त्याच्या मनामध्ये जे असतं ते सांगतात ते, म्हणजे ते काही झालेलं नाही आहे, जे ट्रू नाही आहे, पण त्यांनी मनामध्ये बनवलेली एक कथा असते, मनगढन कथा. सो ते जे असते त्याला काय म्हटलं जातं, ते मनगढन कथा, त्याला म्हटलं जातं फॅब्रिकेशन. म्हणजेच काय आहे, ते बनावट आहे किंवा खोटारडेपणा केलेला आहे. सो त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये फॅब्रिकेशन. फॅब्रिकेशनचं काय मिनिंग आहे मग? A statement known by its maker to be untrue and made in order to deceive. हिंदीमध्ये मिनिंग होतं मनगढन. मराठीमध्ये काय मिनिंग होतं फॅब्रिकेशनचं? बनावट. खोटारडेपणा आणि मनगढन कथा. सो मराठीमध्ये मिनिंग होतं फॅब्रिकेशनचं बनावट, खोटारडेपणा आणि मन घडत कथा. सिनोनिम्स काय आहे? फेरीटेल, फॉल्सहुड आणि प्रीव्हेरिकेशन. सिनोनिम्स काय आहेत? फेरीटेल, फॉल्सहुड आणि प्रीव्हेरिकेशन हे सिनोनिम्स आहेत फॅब्रिकेशनचे. आणि अँटोनिम्स आहेत ट्रूथ, फॅक्ट आणि व्हेरिफिकेशन. ट्रूथ, फॅक्ट आणि व्हेरिफिकेशन हे अँटोनिम्स आहेत. सो सेंटेन्समध्ये कसं यूज करण्यात आले बघूया आपण. सेंटेन्स काय आहे? हिज स्टोरी वॉज अ कम्प्लीट फॅब्रिकेशन. सो त्याची कथा निव्वळ थापा होती. म्हणजेच काय होती? बनावट होती. सो इथे फॅब्रिकेशन म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे? थापा म्हणून. सो फॅब्रिकेशनला आणखी काय होतं? मराठीमध्ये थापा सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट वर्ड आहे एम्बेलिशमेंट. EMBELLISHMENT, एम्बेलिशमेंट. एम्बेलिशमेंटचं मिनिंग आहे काय आहे? समथिंग दॅट डेकोरेट्स ऑर ब्युटिफाईज. म्हणजे ज्याने काय होतं? सुशोभित आपण करू शकतो, ज्याने आपण काय करू शकतो? सजावट करू शकतो, त्याला म्हटलं जातं एम्बेलिशमेंट. सो एम्बेलिशमेंटचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं समथिंग दॅट डेकोरेट्स ऑर ब्युटिफाईज, म्हणजे जे ज्याने सौंदर्य वाढतं त्याचं. हिंदीमध्ये मिनिंग होतं अलंकार. मराठीमध्ये मिनिंग होतं एम्बेलिशमेंटचं सजावट. सुशोभीकरण आणि सौंदर्यवर्धन. सो मराठीमध्ये काय मिनिंग होतं एम्बेलिशमेंटचं? सौंदर्यवर्धन, सुशोभीकरण आणि सजावट. सिनोनिम्स आहेत ऑर्नामेंटेशन, ऑर्नामेंट आणि डेकोरेशन. ऑर्नामेंटेशन, ऑर्नामेंट आणि डेकोरेशन हे सिनोनिम्स आहेत एम्बेलिशमेंटचे. आणि अँटोनिम्स आहेत स्कार, ब्लेमिश आणि डिसफिगरमेंट. स्कार, ब्लेमिश आणि डिसफिगरमेंट हे आहेत अँटोनिम्स. सेंटेन्स बघूया आता. The only embellishment was a small bunch of fresh flowers placed in a vase at her feet. सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो बघूया. तिच्या पायाजवळ फुलदाणीत ठेवलेला ताज्या फुलांचा एक छोटा गुच्छ हे एकमेव सुशोभीकरण होते. सो आता इथे एम्बेलिशमेंट म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे? सुशोभीकरण म्हणून. आणि वास म्हणजे काय होतं? तर वास म्हणजे होतं फुलदाणी. ओके, वास म्हणजे काय होतं? फुलदाणी. सो सेंटेन्स काय आहे? द ओनली एम्बेलिशमेंट वॉज अ स्मॉल बंच ऑफ फ्रेश फ्लावर्स प्लेस्ड इन अ वास ॲट हर फीट. तिच्या पायाजवळ, पायाजवळ म्हणजे फीट, फुलदाणीत ठेवलेला ताज्या फुलांचा एक छोटा गुच्छ हे एकमेव सुशोभीकरण होते. नेक्स्ट वर्ड आहे हायपरबोल. HYPERBOLE, हायपरबोल. हायपरबोलचं मिनिंग आहे द रिप्रेझेंटेशन ऑफ समथिंग इन टर्म्स दॅट गो बियॉन्ड द फॅक्ट. म्हणजेच काय करणे, तर मराठीमध्ये एक म्हण आहे की राईचा पर्वत बनवणे. काय आहे? एक इडम आहे राईचा पर्वत बनवणे. म्हणजेच जे लहानशी गोष्ट आहे तिला वडवून चढवून सांगणे, म्हणजेच काय होतं? हायपरबोल असं होतं. सो हायपरबोलचा इंग्लिशमध्ये मिनिंग होतं द रिप्रेझेंटेशन ऑफ समथिंग इन टर्म्स दॅट गो बियॉन्ड द फॅक्ट. म्हणजेच काय, तर वाढवून चढवून सांगणे, तिखट मीठ लावून सांगणे असं मराठीमध्ये आपण म्हणतो. आणि त्याचं एक इडिओमॅटिक वेमध्ये काय म्हणू आपण, की राईचा पर्वत बनवणे. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं अतिशयोक्ती. मराठीमध्ये सुद्धा अतिशयोक्ती असंच म्हटलं जातं हायपरबोलला. आणखी काय म्हटलं जातं?
फुगवून सांगणे. आणखी आपण जर इडिओमॅटिक वे मध्ये बघितलं, राईचा पर्वत करणे, म्हणजे लहानशी गोष्ट खूप मोठी घडवून चढवून सांगणे, त्याला म्हटलं जातं हायपरबोल. सो सिनोनिम्स आहेत एक्झॅजरेशन, कॅरिकेचर आणि ओव्हर स्टेटमेंट. एक्झॅजरेशन, कॅरिकेचर आणि ओव्हर स्टेटमेंट हे सिनोनिम्स आहेत हायपरबोलचे. आणि अँटोनिम्स आहेत अंडरस्टेटमेंट, बिलिटलमेंट आणि डिस्पॅरेजमेंट. काय आहे अँटोनिम्स? अंडरस्टेटमेंट, बिलिटलमेंट आणि डिस्पॅरेजमेंट. प्रोनाउन्स कसं करायचं आहे? DISPARAGEMENT ला डिस्पॅरेजमेंट. डिस्पॅरेजमेंट. सो सेंटेन्स बघूया आता. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे? ही इज नॉट युजली गिवन टू हायपरबोल. सेंटेन्सचा अर्थ होतो तो फार चढवून वाढवून बोलत नाही. तर इथे हायपरबोल म्हणजे यूज करण्यात आलेला आहे चढवून वाढवून. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे डिनाउन्सिंग. DENOUNCING. डिनाउन्सिंग. डिनाउन्सिंगचं मीनिंग आहे टू एक्सप्रेस वन्स अनफेवरेबल ओपिनियन ऑफ द वर्क ऑर क्वालिटी ऑफ. म्हणजेच काय करणे? तर एखाद्याची निंदा करणे. ओके. टू एक्सप्रेस वन्स अनफेवरेबल ओपिनियन म्हणजेच त्याच्यावर आपला काय आहे? फेवर नाही आहे. जे पण कोणी काही सांगत आहे आपल्याला, काही एखादं ओपिनियन देत आहे, त्याच्या फेवरमध्ये आपण नाही आहे, म्हणजे आपण काय आहे? त्याचा निषेध करतो आहोत. सो डिनाउन्सिंगचा काय अर्थ होतो? निंदा करणे आणि निषेध करणे. हिंदीमध्ये मिनिंग होतं निंदा करणं, मराठीमध्ये डिनाउन्सिंगचं मिनिंग होतं निंदा करणे. निषेध करणे आणि आरोप लावणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं डिनाउन्सिंगचं आरोप लावणे, निंदा करणे आणि निषेध करणे. सिनोनिम्स आहेत क्रिटिसायझिंग, ब्लेमिंग आणि कंडेमनिंग. क्रिटिसायझिंग, कंडेमनिंग आणि ब्लेमिंग हे सिनोनिम्स आहेत डिनाउन्सिंगचे. अँटोनिम्स काय आहे बघूया. ओके. सो अँटोनिम्स आहेत प्रेझिंग, एक्स्टोलिंग आणि अप्रूव्हिंग. प्रेझिंग, एक्स्टोलिंग आणि अप्रूव्हिंग हे अँटोनिम्स आहेत डिनाउन्सिंगचे. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे? द चर्च काउन्सिल डिनाउन्स द बिशॉप्स टीचिंग, ऑफिशियली डिक्लेअरिंग देम टू बी हिअर्सी. सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो? चर्च परिषदेने बिशपच्या शिकवणीचा निषेध केला आणि त्यांना अधिकृतपणे धर्मविरोधी म्हणून घोषित केले. इथे डिनाउन्स म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे? निषेध केला म्हणून. आणि हर्षस म्हणजे काय होतं? हर्ष म्हणजे HERESY, धर्मविरोधी. ओके. सो सेंटेन्स काय आहे? द चर्च काउन्सिल म्हणजेच चर्च परिषद. द चर्च काउन्सिल डिनाउन्स द बिशॉप्स टीचिंग, ऑफिशियली डिक्लेअरिंग देम टू बी हर्षी. सेंटेन्सचा अर्थ होतो चर्च परिषदेने बिशपच्या शिकवणीचा निषेध केला आणि त्यांना अधिकृतपणे धर्मविरोधी म्हणून घोषित केले. सो इथे डिनाउन्स म्हणजे यूज करण्यात आलेला आहे निषेध केला आणि हर्ष म्हणजे यूज करण्यात आलेला आहे धर्मविरोधी. नेक्स्ट वर्ड आहे कॅरिकेचर. कॅरिकेचरचं मिनिंग होतं अ पुअर, इनसिन्सिअर ऑर इन्सल्टिंग इमिटेशन ऑफ समथिंग. अ पुअर, इनसिन्सिअर ऑर इन्सल्टिंग इमिटेशन ऑफ समथिंग म्हणजेच होतं कॅरिकेचर. हिंदीमध्ये म्हटलं जातं आणि मराठीमध्ये सुद्धा काय म्हटलं जातं? व्यंगचित्र असं म्हटलं जातं किंवा हास्यचित्र. हास्यचित्र आणि व्यंगचित्र याचा अर्थ होतो कॅरिकेचर. सो मराठी इंग्लिशमध्ये मिनिंग होतं कॅरिकेचरचं अ पुअर, इनसिन्सिअर ऑर इन्सल्टिंग इमिटेशन ऑफ समथिंग. हिंदीमध्ये मिनिंग होतं व्यंगचित्र, मराठीमध्ये सुद्धा व्यंगचित्रच म्हटलं जातं. आणखी काय होतं? हास्यचित्र किंवा विडंबन चित्र. सो मराठीमध्ये मिनिंग होतं कॅरिकेचरचं हास्यचित्र, विडंबन चित्र आणि व्यंगचित्र. सिनोनिम्स आहेत पॅरडी, जोक आणि शॅम. पॅरडी, जोक आणि शॅम हे आहेत सिनोनिम्स कॅरिकेचरचे. आणि अँटोनिम्स आहेत ट्रिब्यूट आणि होमेज. ट्रिब्यूट आणि होमेज हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स मध्ये कसं यूज केलेलं आहे? शी ड्रीव्ह अ विकली फनी कॅरिकेचर ऑफ द टीचर. सेंटेन्सचा अर्थ होतो तिने शिक्षकाचे अतिशय मिशिकल आणि मजेशीर असे व्यंगचित्र काढले. इथे कॅरिकेचर म्हणजे काय यूज करण्यात आलेलं आहे? व्यंगचित्र आणि
विकली फनी. ओके, विकली फनी म्हणजे काय होतं, मिशिकिल आणि मजेशीर. विकली फनी म्हणजे होतं मिशिकिल आणि मजेशीर. नेक्स्ट वर्ड आहे डॉजिंग. DODGING, डॉजिंग. इथे डी हा सायलेंट आहे, सो याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे आपण, DODGING ला डॉजिंग. डॉजिंगचं मिनिंग आहे द ऍक्ट ऑर अ मीन्स ऑफ गेटिंग ऑर कीपिंग अवे फ्रॉम समथिंग अनडिझायरेबल. म्हणजेच काय, जर जे जे अनडिझायरेबल आहे, ओके, जे आपल्याला नकोसं आहे त्याला काय करणे, त्याच्यापासून ते त्याला आपण टाळाटाळ करणे, टाळणे किंवा त्याच्यापासून वाचून राहणे, त्याला म्हटलं जातं डॉजिंग. ओके. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं डॉजिंगचं बचना. इंग्लिशमध्ये होतं द ऍक्ट ऑर अ मीन्स ऑफ गेटिंग ऑर कीपिंग अवे फ्रॉम समथिंग अनडिझायरेबल. मराठीमध्ये मिनिंग होतं डॉजिंगचं टाळणे. टाळाटाळ करणे. झटकणे आणि तोंड न देणे आणि चकवणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं डॉजिंगचं टाळणे, टाळाटाळ करणे, झटकणे, तोंड न देणे आणि चकवणे. सिनोनिम्स आहेत एस्केप, इव्हॅजन आणि अवॉइडन्स. आणि अँटोनिम्स आहेत सबमिशन, एन्ड्युरन्स आणि टॉलरेशन. सिनोनिम्स आहेत डॉजिंगचे एस्केप, इव्हॅजन आणि अवॉइडन्स. आणि अँटोनिम्स आहेत सबमिशन, एन्ड्युरन्स आणि टॉलरेशन. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे डॉजिंगला, द गव्हर्नर्स रिपीटेड डॉजिंग ऑफ टफ क्वेश्चन्स ॲट द प्रेस कॉन्फरन्स. सो सेंटेन्सचा अर्थ होतो पत्रकार परिषदेत. पत्रकार परिषद म्हणजे काय होतं, प्रेस कॉन्फरन्स. पत्रकार परिषदेत राज्यपालांनी कठीण प्रश्नांना वारंवार टाळले. ओके, टाळले. सो इथे काय होतं, डॉजिंगचं मिनिंग इथे काय यूज करण्यात आलेलं आहे, टाळले म्हणून. आणि द सेंटेन्स काय आहे, द गव्हर्नर्स रिपीटेड डॉजिंग ऑफ टफ क्वेश्चन्स ॲट द प्रेस कॉन्फरन्स म्हणजे पत्रकार परिषदेत राज्यपालांनी कठीण प्रश्नांना वारंवार टाळले. नेक्स्ट वर्ड आहे अपॅथी. अपॅथीचं मिनिंग आहे अ लॅक ऑफ इमोशन ऑर इमोशनल एक्सप्रेसिव्हनेस. अ लॅक ऑफ इमोशन ऑर इमोशनल एक्सप्रेसिव्हनेस म्हणजे काय होतं, अपॅथी. सो हिंदी आणि मराठी दोन्हीमध्ये अपॅथीला म्हटलं जातं उदासीनता किंवा निरुत्साह. मराठीमध्ये काय मिनिंग होतं मग अपॅथीचं, निरुत्साह किंवा उदासीनता. सो इंग्लिशमध्ये मिनिंग आहे अपॅथीचं अ लॅक ऑफ इमोशन ऑर इमोशनल एक्सप्रेसिव्हनेस. हिंदीमध्ये मिनिंग होतं उदासीनता, मराठीमध्ये सुद्धा उदासीनताच म्हटलं जातं. आणखी काय होतं, निरुत्साह किंवा अनास्था. सो मराठीमध्ये मिनिंग होतं अपॅथीचं अनास्था, निरुत्साह आणि उदासीनता. सिनोनिम्स आहेत नमनेस, इम्पॅसिव्हिटी आणि इम्पॅसिव्हनेस. सिनोनिम्स आहेत अपॅथीचे नमनेस, इम्पॅसिव्हिटी आणि इम्पॅसिव्हनेस. आणि अँटोनिम्स आहेत इमोशन, फिलिंग आणि सिम्पथी. इमोशन, फिलिंग आणि सिम्पथी हे आहेत अँटोनिम्स अपॅथीचे. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे, द अपॅथी ऑफ द पीपल ऑफ दॅट वार टॉर्न कंट्री कम्स फ्रॉम देअर हॅव्हिंग सीन टू मेनी हॉरर्स. सो इथे कसं यूज करण्यात आलेलं आहे, एकदा परत आपण सेंटेन्स वाचूया इंग्लिश मधला काय आहे. द अपॅथी ऑफ द पीपल ऑफ दॅट वार टॉर्न कंट्री कम्स फ्रॉम देअर हॅव्हिंग सीन टू मेनी हॉरर्स. सेंटेन्सचा अर्थ काय होतो, तर त्या युद्धग्रस्त देशातील लोकांची उदासीनता ही त्यांनी पाहिलेल्या अतिशय भयानक प्रसंगामुळे निर्माण झाली आहे. सो इथे ओके, सो इथे अपॅथी म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे, उदासीनता म्हणून. आणि जे काही वार टॉर्न आहे, सो वार टॉर्नचा काय अर्थ होतो, वार टॉर्नचा अर्थ होतो युद्धग्रस्त. काय आहे, त्या युद्धग्रस्त देशातील लोकांची उदासीनता ही त्यांनी पाहिलेल्या अतिशय भयानक प्रसंगामुळे निर्माण झाली आहे. तर इथे अपॅथी म्हणजे यूज करण्यात आलेला आहे उदासीनता. आणि वार टॉर्न तुम्हाला सांगून देत आहे मी की काय अर्थ होतो वार टॉर्नचा, युद्धग्रस्त. नेक्स्ट वर्ड आहे वोबिगॉन. नेक्स्ट वर्ड काय आहे,
वोबिगॉन, WOEBEGONE, वोबिगॉन. वोबिगॉनचं काय मिनिंग आहे? वोबिगॉन. सो वोबिगॉनचं मिनिंग आहे फिलिंग अनहॅपीनेस. फिलिंग अनहॅपीनेस म्हणजे काय? जो दुःखी आहे, ओके, निराश आहे, केविलवाना आहे किंवा शोकाकुलमध्ये आहे, त्याला म्हटलं जातं वोबिगॉन. सो वोबिगॉनचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं फिलिंग अनहॅपीनेस. हिंदीमध्ये म्हटलं जातं दुःखी, मराठीमध्ये सुद्धा दुःखीच म्हटलं जातं. आणखी काय होतं? शोकाकुल, दिनवाना, केविलवाना आणि चेहरा पडलेला. सो मराठीमध्ये मिनिंग होतं वोबिगॉनचं चेहरा पडलेला, दिनवाना, केविलवाना, शोकाकुल आणि दुःखी. सिनोनिम्स आहेत सॅड, अनहॅपी आणि डिप्रेस्ड. सॅड, अनहॅपी आणि डिप्रेस्ड हे आहेत वोबिगॉनचे सिनोनिम्स. आणि अँटोनिम्स आहेत जॉयफुल, जॉयस आणि चिअरफुल. जॉयफुल, जॉयस आणि चिअरफुल हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्समध्ये बघूया आता. शी स्निफ्ड अँड लुक्ड वोबिगॉन. सेंटेन्सचा अर्थ काय होतो? तिने हुंदका दिला आणि ती अत्यंत कष्टी किंवा दुःखी दिसू लागली. सो इथे वोबिगॉन म्हणजे यूज करण्यात आलेला आहे कष्टी किंवा दुःखी. तुम्ही कष्टी यूज करू शकता किंवा दुःखी पण यूज करू शकता. सो वोबिगॉनचा अर्थ इथे घेण्यात आलेला आहे कष्टी किंवा दुःखी. आणि स्निफ्ट म्हणजे काय होतं? तर हुंदका. सो शी स्निफ्ड अँड लुक्ड वोबिगॉन म्हणजेच तिने हुंदका दिला आणि ती अत्यंत कष्टी किंवा दुःखी दिसू लागली. नेक्स्ट वर्ड आहे एलॅबोरेशन. एलॅबोरेशनचं मिनिंग होतं द ऍक्ट ऑर प्रोसेस ऑफ गोईंग फ्रॉम द सिम्पल ऑर बेसिक टू द कॉम्प्लेक्स ऑर ॲडव्हान्स. म्हणजेच काय करणे? स्पष्टीकरण करणे, ओके, विस्तारमध्ये सांगणे, त्याला एलॅबोरेट करणे, सविस्तरपणे वर्णन त्याचं करणे, त्याला म्हटलं जातं एलॅबोरेशन. एलॅबोरेशनचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं द ऍक्ट ऑर प्रोसेस ऑफ गोईंग फ्रॉम द सिम्पल ऑर बेसिक टू द कॉम्प्लेक्स ऑर ॲडव्हान्स. सिंपल आणि बेसिक पासून तर ॲडव्हान्स पर्यंत त्याला स्टेप बाय स्टेप सांगणे, त्याला विस्तारमध्ये सांगणे, त्याला म्हटलं जातं एलॅबोरेशन. सो हिंदीमध्ये मिनिंग होतं विस्तार, मराठीमध्ये सुद्धा विस्तारच म्हटलं जातं एलॅबोरेशनला. आणखी काय म्हटलं जातं? स्पष्टीकरण. आणखी काय होतं? सविस्तर वर्णन. सो मराठीमध्ये मिनिंग होतं एलॅबोरेशनचं विस्तार, स्पष्टीकरण आणि सविस्तर वर्णन. सिनोनिम्स आहेत इव्होल्युशन, डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेस. सिनोनिम्स काय आहेत? इव्होल्युशन, डेव्हलपमेंट आणि प्रोग्रेस. आणि अँटोनिम्स आहेत रिग्रेशन, रिव्हर्जन आणि रेट्रोग्रेशन. अँटोनिम्स आहेत रेट्रोग्रेशन, रिव्हर्शन आणि रिग्रेशन. सेंटेन्समध्ये कसं यूज केलेलं आहे? हिज वर्क लीड टू द एलॅबोरेशन ऑफ अ थेअरी ऑफ इव्होल्युशन. ओके, सो सेंटेन्सचा अर्थ काय होतो? त्याच्या कार्यामुळे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत अधिक सविस्तरपणे मांडला गेला. सो इथे एलॅबोरेशनला काय यूज करण्यात आलेला आहे? सविस्तरपणे मांडला गेला म्हणून. ओके, काय आहे? हिज वर्क लीड टू द एलॅबोरेशन ऑफ अ थेअरी ऑफ इव्होल्युशन म्हणजेच त्याच्या कार्यामुळे उत्क्रांतीवादाचा म्हणजेच काय? इव्होल्युशन, उत्क्रांतीवादाचा सिद्धांत अधिक सविस्तरपणे मांडला गेला. सो इलॅबोरेशनचा अर्थ इथे काय यूज करण्यात आलेला आहे? सविस्तरपणे मांडला गेला म्हणून. आणि लास्ट वर्ड आपल्या आजच्या सेशनचा तो आहे ऑब्स्क्युरिंग. OBSCURING, ऑब्स्क्युरिंग. ऑब्स्क्युरिंगचं मिनिंग काय होतं? टू कीप सिक्रेट ऑर शट ऑफ फ्रॉम व्ह्यू. म्हणजेच काय करणे? तर लपवणे, ओके, किंवा अस्पष्ट करणे, अस्पष्ट ठेवणे, झाकणे, हे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. सो मराठीमध्ये मिनिंग होतं ऑब्स्क्युरिंगचं त्याच्यामध्ये अडथळा आणणे, लपवणे, झाकणे, हे अर्थ होतं अस्पष्ट करणे. हे अर्थ काय होतात? मराठीमध्ये होतात ऑब्स्क्युरिंगचे. आणि हिंदीमध्ये काय म्हटलं जातं? अस्पष्ट. सो ऑब्स्क्युरिंगला मराठीमध्ये काय मिनिंग आहे? अस्पष्ट करणे, झाकणे, अडथळा आणणे, लपवणे आणि गोंधळात टाकणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं ऑब्स्क्युरिंगचं अस्पष्ट करणे, झाकणे, लपवणे, अडथळा आणणे आणि गोंधळात टाकणे. सिनोनिम्स आहेत
कन्सिलिंग, हायडिंग आणि कव्हरिंग. कन्सिलिंग, हायडिंग आणि कव्हरिंग हे सिनोनिम्स आहेत, ऑब्स्क्युरिंगचे आणि अँटोनिम्स आहेत. शोईंग, रिव्हिलिंग आणि एक्सपोजिंग. शोईंग, रिव्हिलिंग आणि एक्सपोजिंग हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स बघूया काय आहे. द इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्टर्स obscured their real motives for visiting the company by pretending the story was about something else. सेंटेन्सचा अर्थ होतो शोध पत्रकारांनी, म्हणजेच काय तर जे इन्व्हेस्टिगेटर रिपोर्टर्स आहे त्याला म्हटलं जातं शोध पत्रकार. सो शोध पत्रकारांनी आपली बातमी दुसऱ्याच विषयावर असल्याचे भासवून कंपनीला भेट देण्यामागचा आपला खरा हेतू लपवून ठेवला. सो इथे काय यूज करण्यात आलेला आहे, ऑब्स्क्युअर्ड म्हणजे लपवून ठेवलं. ओके, सो वर्ड्स परत एकदा तुम्ही वाचून घ्या. जे पण सेंटेन्सेस आहे ते सेंटेन्सेस एकदा परत वाचा. जसं मी तुम्हाला मराठीमध्ये इथे एक्सप्लेन्स करून दिलेले आहे, लिहून सुद्धा दिलेले आहे ते बघा. आणि वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्समध्ये ते सुद्धा एकदा बघून घ्या. आणि स्वतःच्या मनाने असे इझी सेंटेन्स तयार करत चला. त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्समध्ये आपण वर्डला कसं यूज करू शकतो. सिनोनिम्स, अँटोनिम्स परत एकदा वाचून घ्या. तुम्हाला हिंदीमध्ये इझी जात आहे वर्ड्स मीनिंग्स, तर हिंदीमध्ये वाचा. मराठीमध्ये इझी जात आहे तर मराठीमध्ये वाचा. जसं तुम्हाला इझी पडतं तसं तुम्ही वाचू शकता. आणि याची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार. लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा जर तुम्ही बुक बनवली असेल तर त्या बुकमध्ये सुद्धा नोट डाऊन करू शकता. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, ते थांबलं नाही पाहिजे. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.